पोरो नमस्कार, पोरायच्या बापाला पण नमस्कार. लक्षात घ्या, आपलं आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य, फीस कमी, यशाची हमी आणि आपला पक्ष अभ्यासावर लक्ष. घराघरात हे के क्लास. मेन गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला करायचं आहे काय. मी तुम्हाला आवर्जून सांगितलं की आपण 5वी पासून 10वी पर्यंत 11वी 12वी MST CET JEE ह्या बॅच 15, 16, 17 रुपयाला द्यालो आणि या लेकरांच्या बॅचमधून जे बी पैसे येणार त्याचे दिल्लीमधून जवळपास 10,000 दप्तरं, पॅड, रजिस्टर, वही, पेन हे ग्रामीण भागात ज्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारं गोरगरिबाचं लेकरू आहे त्याचं फाटलेलं दप्तर आपल्याला दिसू द्यायचं नाही. कारण प्रत्येक गोष्ट शासनच करायला असं काही नाही. एक नैतिकता आपली बी असली पाहिजे, आपणही काहीतरी केलं पाहिजे म्हणून तो पैसा तिकडं खर्च करणार आहे ही देखील आवर्जून या ठिकाणून सांगालो. आता अनेक जणाला प्रश्न पडते की नेमकं याच्यात बॅच कोणकोणत्या आहेत. गुगलमध्ये काही सर्च करता येते, काही पाहता येते, पण ॲपमध्ये व्हिडिओ कसा पाहावा ते कळत नाही है ना, कसे ॲप डाउनलोड करावं ते कळत नाही. तर त्या सर्व गोष्टी एकदा चांगल्या भाषेत मी समजून सांगालो. प्ले स्टोअरला जायचं, व्हीके क्लास नाव टाकायचं, नंतर आपला नंबर टाकायचा, नंबर टाकल्यावर OTP येतो, त्याच्यानंतर आपलं नाव टाकायचं, जीमेल टाकायचा, त्याच्यानंतर राज्य चॉईस करायचं आणि त्याच्यानंतर बॅच दिसतात कोणती बॅच आहे त्या बॅचला 15 रुपये भरायचे. माय झोनमध्ये जायचं आणि दनादन व्हिडिओ पाहायचे कंसात अभ्यासाची. आता लक्षात घ्या, प्रश्न आहे पहिला, आरोग्य विभागात कोणकोणत्या बॅच आणि त्याची फीस 15 रुपये, 16 रुपये, 17 रुपये. मी तुम्हाला आवर्जून सांगालो ही संधी गमावू नका. मला गरिबीची लय जाणीव आहे, पण गरिबामुळं मी गरीब होणार नाही याची काळजी घ्या. कारण याच्यात पैसा बी लिहायला पण कुठं तो खर्च करायचा हे बी सांगणार आहे. लक्षात घ्या. मग यामध्ये नर्सिंग ऑफिसर बॅच आहे, DMER DHS. यामध्ये लक्षात घ्या फार्मसी बॅच आहे. याच्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन बॅच आहे. याच्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टरची बॅच आहे, स्वच्छता निरीक्षक. यामध्ये ANM परिचारिका, यामध्ये आरोग्य सेवक आहे आणि CHO आणि DMER टेस्ट सिरीज पण आहे, ती पण केवळ 15 रुपयाला. नाद करा आपला कुठं, म्हणजे पुन्हा डायलॉग घालायचा नाही. आता त्यानंतर TETचा पेपर. ह्या TETच्या पेपरमध्ये ऑलरेडी 400 क्रॉस व्हिडिओ आहेत, तरी 21 तारखेपासून पुन्हा पेपर विश्लेषण मी लाईव्ह करायलो आहे ॲपमध्ये. तर त्यासाठी ही बॅच सर्वांनी जॉईन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. TETचा पेपर 1 असेल, TETचा पेपर 2 असेल, परिसर अभ्यास असेल, सामाजिक शास्त्र असेल, मानसशास्त्र असेल किंवा इंग्रजी, मराठी, गणित असेल, विज्ञान असेल, हे सर्व विषय या बॅचमध्ये आहेत. म्हणजे ही तुमच्या लक्षात आलं. आता यानंतर ज्याला कोणाला पोलीस भरती करायची आहे त्यामध्ये स्पेशल मी जे वर्गात शिकवणार ती बॅच तुम्हाला करायची असेल तर स्पेशल खाकी नावाची बॅच आहे, ती जॉईन करायची. आता याच्यामध्ये बॅच कोणकोणत्या आहेत, पोलीस भरती आहे, वनरक्षक आहे, SSC GD आहे, अग्निवीर आहे. आता हे रेकॉर्डेड आहे, त्याच्यामध्ये काही पार्ट आपण लाईव्ह घेणार आहेत. आता RRB ग्रुप आहे, RRB NTPC आहे, खाकी सिरीज आहे आणि वनरक्षक टेस्ट सिरीज आहे. पण यामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ज्या पोराला बॅच लाईव्ह करायची आहे तिच्यामध्ये व्हिडिओ नाही, त्या बॅचचं नाव खाकी 2.0. ती बॅच मी एकटा शिकवणार, गणित, बुद्धिमत्ता आणि GK. त्याच्यामध्ये मराठीचे व्हिडिओ रेकॉर्ड येणार, ती पण बॅच 15 रुपयाला आहे. 16 ऑगस्टला 16 रुपयाला आहे, 17 ऑगस्ट 17 रुपयाला आहे. आता त्यानंतर येता 8वी 9वी 10वी मध्ये जे लेकरू ग्रामीण भागात कुठल्या तरी संस्थेवर शिकते त्या ठिकाणी सिलेबस पूर्ण होत नाही, ग्रामरला कधीच मास्तर हात लावत नाही, त्या गरीबाच्या पोराचा पाया पक्का नसल्यामुळं शहरात आल्यावर त्याला त्याचा न्यूनगंड वाटतो आणि म्हणून अनेक लेकरं शिक्षणापासून वंचित राहतात. तर त्या गोरगरीब लेकरांनी आपल्या मायबापानं जर 1.5 तास त्याला मोबाईल दिला आणि संध्याकाळी 8 ते 9:30 त्या लेकरांनीच त्या मोबाईलमध्ये काय शिक्षक शिकवतात, कारण 2 विषय दररोजचे घ्यायचे सांगितलेत मी. 6 तास क्लास घेतल्यावर मोबाईल पाहिल्यावर त्या मोबाईलमध्ये दुसरीकडेच काही पाहिल्यावर पुन्हा म्हणसाल कांगणे सरमुळच पिढी वाया गेली. म्हणून त्याला फक्त आपण 1.5 तास क्लास घेणार आहे, दररोजचे 2 विषय आणि ते रात्री पाहायचे 8 ते 9:30च्या दरम्यान. पालकांनी आपला मोबाईल त्यांना द्यायचा, त्याचा पाया पक्का होणार. मग मराठी माध्यम असेल तर सर्व विषय शिकवल्या जातील, सेमी माध्यम असेल सर्व विषय शिकवल्या जातील आणि इंग्लिश मीडियम असेल तर त्याही लेकरांचे सर्व विषय त्या ठिकाणी शिकवल्या जातील. ही बॅच केवढ्याला आहे, 15 रुपयाला. त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रत्येक शिक्षकाचे 10-10 व्हिडिओ आहेत आणि 21 तारखेपासून क्लास लाईव्ह व्हायला. कोणता माईक आला वर्षभर तुम्हाला लाईव्ह 15 रुपयात शिकवतो, त्याचं नाव सांगा मला. हे आपणच करू शकतो. बाकी रेकॉर्डेड मग ही कॉपी करून काही जण फ्री देण्याचा प्रयत्न करतील, 5-10 रुपये देतील. मग मागल्या वर्षी कुठं झक मारू लागले, मागल्या वर्षी तुमच्या बुडात का धमक झाली नाही, बॅच तेवढ्या द्यायची. त्यामुळे आपला नाद करायचाच नाही. कळलं का, मग काय मी मोफत बी देईल. पण हे काम पहा ना, इथं 20 शिक्षक आहेत, तुमचा पूर्ण सिलेबस घ्यायचा आहे, लेकराचा पाया पक्का करायचा आहे. अरे ॲडमिशन कॉपी सेंटरला घ्या, कुठे घ्या, पण त्या लेकराचा पाया पक्का करावा लागला पाहिजे. 10वी 12वीला DEDला मी कॉप्या केल्या, पण जेव्हा DED CET रिझल्ट गेला का तेव्हा कळलं रिझल्ट प्रत्येक ठिकाणी कॉप्याने येत नाही.
मनाचं नॉलेज लागतंय ना, रंगमंच गाजवण्यासाठी आतमध्येच इतंभूत कला लागतात, तेव्हा हे महाराष्ट्रातले भारतातले लोक तळहातावर झेलतात. ही गोष्ट लक्षात घ्या. मग ह्या बॅच पण लक्षात घ्यायच्या. त्यानंतर बाळांनो, इयत्ता 11वी-12वीसाठी JEE, नीट, MST CET आणि बोर्डाची एक्झाम, हाई सिलेबस केवळ 15, 16, 17 रुपयाला. 15, 16, 17 रुपयाला. लक्षात घ्या, नादच करायचा नाही. त्यासाठी प्ले स्टोअरवर जायचं, VK क्लास असं नाव टाकायचं. हे असं दिसते. त्याच्यानंतर डाउनलोड करून जी बॅच तुला पाहिजे त्या ठिकाणी काय करायचं, जॉईन व्हायचं. अनेक अडचणी आल्या, 27/12/39 मेसेज करायचा है ना. क्लास कधी चालू होईल असा मेसेज केला तो झोपेत मरणार. क्लास 20 तारखेच्या नंतर मी म्हणलेलो आहे. आता अनेकांना प्रश्न होता, ही बॅच नेमकं देणार का नाही. ही पण बॅच जय हिंद जय महाराष्ट्र, कळलं का. पूर्व आणि मेन्सची बॅच. चला करा नाद आपला. आता ते बी लाईव्ह शिकवायला लावा. बापू सरचा क्लास पाहिला, इपर सरचा क्लास पाहिला, देशमुख सरचा क्लास पाहिला, अर्थशास्त्राच्या नामदेव सरचा क्लास पाहिला, सानद सरच्या बुद्धिमत्तेचा क्लास पाहिला. आहेत ना भाऊ इथं, आहेत का नाही. मग हे शिक्षक लाईव्ह घेणार आणि ते बी किती रुपयात, 15 रुपयात. आपला नाद करू शकते कोणी. हे जुनं बॅनर आहे, हे सोडून द्या. बॅच 15, 16, 17 रुपयाला. आता त्यानंतर जलसंपदा विभागाची बॅच असेल 15 रुपयाला, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन पर्यवेक्षक 15 रुपयाला, बँकिंगच्या सर्व बॅच त्या दिवशीच व्हिडिओ घेतला 15 रुपयाला, स्कॉलरशिप नवोदय 15 रुपयाला, आणि पोलीस पाटील, कोतवाल, भूमी अभिलेख 15 ऑगस्ट 15 रुपयाला, 16 ऑगस्ट 16 रुपयाला, 17 ऑगस्ट 17 रुपयाला. म्हणून उद्या सर्वांनी रात्री 12 वाजता, कळलं का, ॲपमध्ये फीस भरून जॉईन व्हायचं. 20 तारखेपासून सर्व क्लास सुरळीत, अतिशय नियमबद्ध. मागल्या वेळेस आपण ऑफर दिली ती, आपल्याकडे तेवढा शिक्षकाचा स्टाफ नव्हता, पण यावर्षी धिंगाणा. कळलं, यावर्षी प्रत्येक विषय तुमच्या अतिशय सुटसुटीत सोप्या पद्धतीनं शिकवल्या जातील. महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती करतो, आपण गोरगरिबांच्या लेकराचा शिक्षणामध्ये पैसा ही अडचण येऊ नये त्यासाठी तुम्हाला मदत करणारे लाखो शिक्षक असतील. पण विनंती एकच आहे की बाबा तुमच्यामध्ये ती धमक असली पाहिजे. म्हणून आमच्या टीमच्या वतीनं मी म्हणेल, मत कहो सर पर बहुत ज्यादा है, ये बताओ दोस्तों तुम्हारा इरादा क्या है. हौसला हो तो साथ आओ तुम, शिकर हम जरूर देंगे, वादा हमारा है. लोक आपल्याला डायलॉग घालतील, लोक आपल्याबद्दल बोलतील, लोक निगेटिव्ह करतील, पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, कुछ लोग दुनिया से डर कर अपना फैसला बदल देते हैं और कुछ लोग अपने फैसलों से पूरी दुनिया बदल देते हैं. आम्ही त्याच्यातले आहोत. कारण का, आपला सेनापती खमक्या असेल तर अर्धयुद्ध जिंकलेलं असते. म्हणून तुमच्यासाठी प्रत्येक भारी भारी सेनापती या टीममध्ये आणलाय. आता तुमचं काम आहे, येणारं जे काही गरिबीचं युद्ध आहे ते आपल्याला जिंकायचंय आणि आपल्या घराचं बाळांनो चित्र बदलायचंय. म्हणून सर्वांनी डाउनलोड करा VK क्लास ॲप. उद्यापासून सर्व मला ॲपमध्ये दिसले पाहिजे. 20 तारखेपासून आपण एकमेकाच्या समोर आम्ही इथं शिकवायला आणि तुमचं काम आहे शिकायला. विद्यार्थी या नात्यानं एकच विनंती करेल, ऑनलाईन क्लास करा, काही करा, पण बाळांनो तुम्ही शिक्षकाचा आदर करा. शिक्षक तुमची काळजी करेल. हीच परंपरा महाराष्ट्रातल्या लेकरांना जपली पाहिजे आणि ती परंपरा जपली तर सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायला जास्त वेळ लागणार नाही. तर चला जॉईन होऊया VK क्लास ॲपमध्ये. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.